विविध मागण्यासंदर्भात ग्रामपंचायत कामगार संघटनेचा दिनांक 26 ते 29 फेब्रुवारी अखेर काम बंद आंदोलनाचा खटाव तालुक्यातील वडूज येथे इशारा। कराड तालुक्यातील नडशी येथे सिद्धेश्वर मंदिर चौक ते कृष्णा नदीकडे जाणाऱ्या रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे करण्यात आले भूमिपूजन। कराड तालुक्यातील मसूर येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचे करण्यात आले उद्घाटन व भूमिपूजन। कोरेगाव नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीची करण्यात आली बिनविरोध निवड। संजीवनी बर्गे यांच्याकडे महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद देण्यात आले। फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांनी काम बंद आंदोलनात सहभागी व्हावे, राज्य ग्रामपंचायत कामगार सेना तालुकाध्यक्ष सचिन मोरे यांचे आवाहन। कराड तालुक्यातील गोंशी येथे संजय पिसाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, खासदार शरद पवार ग्रंथालय विभाग प्रदेश कार्याध्यक्ष पदावर निवड। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र। पाटण तालुक्यातील मरळी येथे देसाई हायस्कूलमध्ये शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे अनावरण बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। जलपूजन कार्यक्रम नियोजन संदर्भात आमदार जयकुमार गोरेंची मान तालुक्यातील शिंगणापूरसह परिसरातील कार्यकर्त्यांची वावर हिरे येथे। राज्यभरात सोमवारी लाक्षणिक कोरेगाव बाजार समिती संपात सहभागी होणार। कोरेगाव, रहिमतपूर आणि वाटा स्टेशन येथे बंद पाळणार। जावली तालुक्यातील मेढा येथील अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दारूच्या बाटल्यावर मुद्देमाल केला जप्त। शिंग तुतारीच्या निनादात कोरेगाव तालुक्यातील लासुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले अनावरण। सातारा शहरातील गुरुवार पेठेत संत हरिदास महाराज यांची जयंती करण्यात आली साजरी। पाटण तालुक्यातील दिगेवाडी, पापर्डे, शेवलेवाडी, नरळेवाडी साठी निधी उपलब्ध, खासदार श्रीनिवास पाटील संपर्क कार्यालयातून देण्यात आली माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा आणि धनगर समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातारा येथे केला। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथे जनता दरबार संपन्न। महाबळेश्वर येथील विभागीय नाट्य संमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। वाई शहरातील रविवार पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, जुगाराचे साहित्य व मुद्देमाल केला जप्त। आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते खटाव तालुक्यातील दरुज येथे 4.5 कोटी रुपयाच्या विकास कामाचे करण्यात आले भूमिपूजन। सातारा शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने वॉकथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद। कराड पाटण महामार्गावर वारुंजी फाटा येथे मराठा समाजाकडून करण्यात आला रस्ता रोको। सुरक्षा रक्षकाच्या भरतीबाबत चौकशी करण्याच्या मागणीसाठी जनता क्रांती दलाचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। वाई शहरातील मिशन हॉस्पिटल चौकात आरक्षणासाठी मराठा बांधवांनी केला रस्ता रोको। पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलन करण्यात आले स्थगित। सातारा शहरातील सैनिक स्कूलच्या मैदानावर सातारा जिल्हा परिषदच्या जलरथाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। कोरेगावात महामार्गाचे काम ठरले डोकेदुखी, जकात नाक्यावर मालट्रक भर रस्त्यात अडकला। या
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिहे घाटापूर योजनेच्या पाण्याचं आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी आंधळी येथे जलपूजन. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथील शस्त्र प्रदर्शन पाहण्यास सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सातारा शहरातील मुक्तांगण येथे खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहातर्फे आरोग्य शिबिर संपन्न. आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सातारा शहराची बेकायदेशीर हद्दवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सातारा शहर सुधार समितीतर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना निवेदन. फलटण तालुक्यातील वाठार फाटा वाठार निंबाळकर येथे सगळे सोयरे मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने करण्यात आला रस्ता रोको आंदोलन. सातारा शहरातील शाहूपुरीमध्ये हल्ला करणाऱ्या माकडाला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने रात्री उशिरा केले जेरबंद. देशाला महासत्तेकडे न्यायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजे. खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा येथे प्रतिपादन. सातारा लोकसभा निवडणुकीत राज्यातील 42 जागा महाविकास आघाडीला जिंकण्याचा कल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सातारा येथे प्रतिपादन. विरोधकांनी आरक्षण कसे टिकेल यावर सकारात्मक चर्चा करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे पत्रकार परिषदेत प्रतिपादन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.